मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर विनोदजी पाटील असतील, त्यांच्या समवेत गणेश टाऊर आणि तिसरे आमचे पंच राजेश पाटील, या तीनही अंपायर्सचा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय। तसेच समालोचकाच्या भूमिकेमध्ये यासिनजी मर्चंट सर, तसेच विकासदादा साखरकर, सुहाजी पाठक सर, सिद्धेश आणि त्यांच्या समवेत त्यांच्या गावातील अन्य समालोचक आणि मी स्वतः निशांत पाटील, सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय ग्रँड फायनलच्या मॅच मध्ये, जिथे खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेले तर दोनही संघ आपापसामध्ये भिडणार आहेत। एका बाजूला IPL फॉर्मॅट नुसार 7 गावातील तर 4 बाहेरचे खेळाडू, तर दुसऱ्या बाजूला फक्त गावातीलच खेळाडू खेळताना दिसणार आहेत। सलामीची जोडी मात्र मैदानावरती गेली आहे। सुमित ढेकळे आणि त्याच्या समवेत प्रथमेश ठाकरे ही जोडी आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर जय हनुमान बागदंडा या संघाकडून प्रथम षटक पाहूया कोणता गोलंदाज घेऊन येणार आहे। जिंकणारा संघ या स्पर्धेमधील अंतिम विजेता 1,50,000 रुपयाचं पारितोषिक त्याला मिळणार आहे आणि त्यावरती वर्चस्वाने प्रभुत्व कोण प्रस्थापित करणार यासाठी हा संघर्ष। बागदंडा प्रीमियर लीग वर्ष 59वे जय हनुमान क्रीडा मंडळ बागदंडा यांच्या वतीनं आयोजित टेनिस क्रिकेटची ही नाईटची स्पर्धा आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसामध्ये आता ही स्पर्धा काही क्षणातच मात्र अंतिम निकाल आपल्या हाती येणार आहे। चला, अंपायर्स मात्र सज्ज झाले आहेत आणि लगेचच आपण मॅचला सुरुवात करतोय। तर स्वयंसेवक आपण सुद्धा सीमारेषेलगत जायचं आहे, कारण अंतिम मॅच मध्ये सुद्धा आपला सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे। तसेच मित्रांनो, ही संपूर्ण स्पर्धा पूर्ण होण्यासाठी ज्यांच्या माध्यमातून मोठं आर्थिक सहाय्य आम्हाला लाभलं असे सन्माननीय आदरणीय छोटम शेठ यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय आणि मी सर्व ग्रामस्थांना विनंती करतोय की एकदा छोटम शेठसाठी जोरदार टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य या स्पर्धेला लाभलं। मग प्रथम क्रमांक असेल, द्वितीय क्रमांक असेल, तृतीय क्रमांक असेल, चतुर्थ असेल किंवा त्याच वेळेला उत्कृष्ट फलंदाज सायकल असेल, उत्कृष्ट गोलंदाज सायकल असेल, LED TV असेल किंवा अन्य सारी जी पारितोषिकं आहेत ही सर्वच आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि बागदंडा या गावावरती त्यांचं एक नितांत प्रेम आहे। अगदी फायनलच्या दिवशी त्यांनी कालच सांगितलं की मी येतानाच थोडासा लेट येईल, म्हणजे मला पूर्णपणे फायनलच्या सामन्यापर्यंत थांबता येईल आणि खऱ्या अर्थाने ते थांबलेत आणि सामन्याचा आनंद सुद्धा अगदी मनमुरादपणे आणि निखळ घेत आहेत। तर सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायाबोली मराठीमधून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। अंपायरचा इशारा येतोय, पहिलाच बॉल। पहिल्याच बॉलवरती रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, बाकपट्टी पॉइंटला चेंडू गेला, एक धाव केली, कंप्लीट दुसरीचा प्रयत्न, रनआउटची संधी। इथे मात्र प्रथमेश ठाकरे डेंजर झोन मध्ये, परंतु अगदी थोड्या अंतरासाठी इथे प्रथमेश ठाकरे मात्र बचावलाय। प्रथमेश ठाकरेची विकेट ही फार महत्त्वपूर्ण विकेट आहे। दोनही फलंदाजामध्ये आय कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन मात्र सातत्यानं असतं, परंतु यावेळेस कुठेतरी ते मात्र मिस पाहायला मिळालं। पहिल्याच बॉलवरती एक रिस्की धाव घेतली, एक धाव तर मिळणारच होती, पण तो दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करत होते जरूर, पण तो सुमितचा एक चांगला कॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि आता पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव पूर्ण करून इथे खातं ओपन केले। प्रथमेश ठाकरे ऑफ द मार्क। तर गोलंदाजी मार्कवर आपल्या बागदंडा गावचा हा खेळाडू अभिमान वाटतोय की आज सुमित ढेकळे विरुद्ध तो गोलंदाजी करणार आहे, त्याला कशा पद्धतीने प्रत्युत्तर देणार आहे अक्षय। तीन ओव्हरची ही मॅच आहे, त्याच्यामुळे तुम्हाला पॉवर प्ले इथे मिळणार नाहीयेत। ऑन साइडला पूर्णपणे क्षेत्ररक्षण फैलावलेलं आहे, लॉंग ऑन तैनात केलंय, कौ कॉर्नर डीप मिड विकेट, फुल टॉस बॉल। इथे मात्र पंचांकडे पाहिले जरूर आणि पंचांचा इशारा येतोय, हा चेंडू मात्र वाईड लाईनच्या बाहेर आहे। अतिरिक्त एक धाव मात्र आद्य सप्लायर्स अलिबाग या संघाला मिळणार आहे। सन्माननीय अमितजी नाईक खऱ्या अर्थानं यांचा देखील मी आभार व्यक्त करतोय, त्यांच्या वतीनं मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा आयोजित केल्या जातात आणि त्यांनी हा संघ स्पॉन्सर केलाय। ओहो, जबरदस्त बॉल। एकदा गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला काहीच हरकत नाहीये, कारण समोरचे हे दोन प्लेयर आहेत ना, हे प्लेयर मुंबईमध्ये गाजलेले प्लेयर आहेत।
मुंबईमध्ये तुम्ही कोणालाही विचारा सुमित ढेकळे कोण आहेत लगेच सांगणार प्रथमेश ठाकरे या 2 वर्षांमध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये आलाय। संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतामध्ये ज्याने आपल्या फलंदाजीचं वर्चस्व आणि प्रभुत्व प्रस्थापित केले त्या 2 फलंदाजांना आतापर्यंत आपल्या बागदंडा गावच्या खेळाडूने रोखले। पुन्हा एकदा यॉर्क करण्याचा प्रयत्न केला क्षेत्ररक्षक टीम मध्ये तैनात एकच सिंगल धाव मात्र पाहायला मिळतोय। काय गोलंदाजी सजलंय मैदानावरती कौतुक करावं लागेल अक्षयचं। आपण घेतलेला सराव आपण केलेली मेहनत खऱ्या अर्थानं आज आपल्या या घरच्या मैदानावरती नक्कीच कामी येते। संत ठेवले दोनही फलंदाजांना रोखून ठेवले 3 बॉल्स कंप्लीट झाले येणारे 3 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत। पुन्हा एकदा लोड फुल टॉस बॉल क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे। ओहो चौकार झाला कारण मित्रांनो ही कॅच पकडणं फार गरजेची होती महत्वपूर्ण कॅच होती। संधी मिळाले प्रथमेश ठाकरेला संघाची धावसंख्या धाफलकावरती 7 ते आकड्यावरती पोहोचले। चांगली गोलंदाजी 4 बॉल्स कंप्लीट झाले येणारे 2 बॉल अजूनही शिल्लक आहेत आणि पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय। चांगली गोलंदाजी आतापर्यंत म्हणावी लागणार आहे कारण 3 ओव्हरची मॅच आहे 18 बॉल्स मध्ये जवळपास 50 ते 60 धावा जमा करण्याचा प्रयत्न असणार आहे तो म्हणजेच या ठिकाणी आद्य सप्लायर अलिबाग संघाचा आणि सलामीची जोडी अजूनही मैदानावरती तैनात आहे। पुन्हा एकदा गोलंदाज होतोय सज्ज इथे जस्ट फ्लिक करण्याचा प्रयत्न अंपायर्स कडे मात्र अपील केले। येस अंपायरचा डिसिजन हा फायनल डिसिजन असणार आहे। सो प्रथमेश ठाकरे या ठिकाणी लेग बिफोरतोय विकेट फलंदाज बाद। तर नवीन फलंदाज मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतोय श्रेयश कदम। नवीन फलंदाज मैदानावरती आता प्रस्थान करतोय। फायनलची मॅच आहे प्रथमेश ठाकरे हा तंबूत परतल्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानावरती आला श्रेयश कदम। या षटकातील शेवटला बॉल असेल आतापर्यंत धावसंख्या धाफलकावरती धावून पोहोचेल ती म्हणजे 7च्या घरामध्ये आणि आता मात्र शेवटला बॉल इथे मैदानावरती असणार आहे पहिल्याच ओव्हर मधील। आतापर्यंत चांगली ओव्हर गोलंदाज अक्षयची फुल टॉस बॉल आणि अशा चेंडूला मात्र सीमारेषेच्या बाहेर ओव्हर द रोप षटकार। जय हनुमान क्रीडा मंडळ बागदंडा या मंडळासाठी तब्बल 3000 रुपयाची भरघोस 30,000 रुपयाची भरघोस देणगी देण्यात आलेली आहे। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो वाजवायचे आहेत। गोकुळ ढाबा मिळखतकर यांच्या वतीनं तब्बल 30,000 आमच्या या मंडळासाठी दिलेले आहेत। धन्यवाद। असंच सदैव प्रेम आमच्या या मंडळावरती राहू द्या। आणि संघाची धावसंख्या पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 13 धावा धाफलकावरती आली आहेत। 3 ओव्हरची मॅच आहे पहिल्या षटकामध्ये 13 धावा पूर्ण केल्या आहेत। प्रोजेक्टेड स्कोअर आपल्याला पाहायला गेलं तर 39 धावा नक्की दिसत आहेत। तर 1 गडी बाद 13 धावा धाफलकावरती आल्यात। नवीन गोलंदाज मैदानावरती आता सज्ज होतोय साहिल पाटील। अगोदरच्या मॅच मधला हिरो आपल्याला पाहायला मिळतोय। फलंदाजी असू द्या गोलंदाजी असू द्या अगदी जय हनुमान बागदाडा संघाचं नाव ज्याने रोशन केलंय तो साहिल मैदानावरती। पहिलाच बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट खेळण्यास इथे मात्र भाग पडलंय। पहिल्याच बॉलवरती एकच सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या सहाय्याने 14 धावा धाफलकावरती आल्यात। एका बाजूला जो संघ आहे त्याच्यामध्ये 4 प्लेयर बाहेरचे आहेत तर दुसऱ्या बाजूला इथे फक्त जय हनुमान बागदाडा संघ खेळत आहे म्हणजे एक गाव टू गाव संघ आहे तर दुसरा IPL फॉर्मॅट आणि या दोघांमध्ये
ही क्रिकेटचा थर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्याच बॉलवरती 1 धाव इथे गेली आहे आणि आता येणारे 5 बॉल अजून शिल्लक. श्रेयस कदम स्ट्राइक एंड वरती. ओहो, यावेळेस शेतकऱ्यांच्या बॅट मधून पुन्हा एकदा चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, षटकार. आपण मैदानामधून प्रत्यक्ष त्या फलंदाजीचा इथे आनंद घेतोय. त्याच्या बॅटमधून खूप चांगले फटके येत आहेत. जरी प्रथमेश ठाकरे बाद झाला असला तरी माझ्याकडे कोणत्या प्रकारचा प्रेशर नाही आणि कोणत्या प्रकारचं दर्पण नाहीये. नैसर्गिक खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. आखू टप्प्याचा बॉल आणि काय फटका मारलाय. एक्स्ट्रा कव्हरला अप्पर कट, चेंडू सीमा पार, षटकार. म्हणजे त्याचे वैयक्तिक षटकार आपण पाहिले तर 3 बॉल्स वरती त्यांनी 3 षटकार लगावलेत आणि संघाची धावसंख्या धाफलकावरती जाऊन पोहोचेल ते म्हणजेच 26 या आकड्यावरती. चला, वेळ जास्त घ्यायचा नाही बागदंडा संघ, कारण आता घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर जवळपास 7:30 वाजायला आलेले आहेत. आपल्याला अजून बक्षीस वितरण समारंभ सुद्धा करायचा आहे. सो विनंती असेल तर 3 बॉल्स कंप्लीट झाले. साहिल पाटीलची खेळी आपण गोलंदाजी आपण मैदानावरती पाहतोय. कमबॅक करावं लागेल. ज्या प्रकारे अक्षयनी गोलंदाजी केली त्याच प्रकारची गोलंदाजी मात्र करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला फटका खेळून गळलेला आहे. पिकअ फटका डीप मध्ये प्रोटेक्शन लावले. एक सिंगल धाव पूर्ण केली आहे. सिंगल धावेवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. चांगलं या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळतंय. कारण अगोदरच्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले होते. थोडासा प्रेशर दबाव हा गोलंदाज साहिल वरती होता, परंतु आता एकच सिंगल धाव घेतले आणि आता 2 बॉल्स कशा पद्धतीने इथे पूर्ण करणार. 27 धावा, 27 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. प्रथम बॅटिंग करत असताना अमित दादा नाईक पुरस्कृत आद्य सप्लायर्स अलिबाग. फटका फसलाय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. कॅच मात्र होणार का? आणि कॅच पकडलाय फलंदाज बाहुबली सुमित ढेकळे. बॅक टू पॅव्हिलियन. बॅटिंग सुद्धा तितकीच चांगली आहे. मी भरपूर स्पर्धेमध्ये त्याला बॅटिंग करताना पाहिलंय. अगदी जशी गोलंदाजी आहे त्याच लेवलची फलंदाजी विश्वजित ठाकूरची आहे. परंतु इथे गोलंदाज साहिलचा सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. 2 षटकार मारून सुद्धा त्याने उर्वरित 3 चेंडू मागे खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय. आणि हेच तर क्रिकेटमध्ये करायचं असतं की कधी जर आपल्या चेंडूवरती षटकार आले तर त्याच्यानंतर आपण कमबॅक कसा करू शकतो हा विचार करणं फार गरजेचं असतं. तो विचार मात्र साहिलने केलाय. शेवटला बॉल सेकंड ओव्हर मधील. विश्वजित ठाकूर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोलिंगच्या माध्यमातून या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग आणि ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे विविध अँगल शूट केली जाते. चांगला फटका 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. एकच सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे. एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत. 2 ओव्हर्स कंप्लीट झाले आहेत. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28 धावा मात्र आलेल्या आहेत. 28 रन्स ऑन अ स्कोर बोर्ड. आता शेवटले 6 बॉल्स मात्र शिल्लक असणार आहे. इथे जर जय हनुमान बागदाडा संघाची चांगली गोलंदाजी झाली तर खऱ्या अर्थानं विकासदादा खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करतील यामध्ये काही शंका नाही आहे. परंतु इथून जर 6 बॉलमध्ये 15 ते 20 धावा जर अलिबाग संघाने घेतल्या तर मात्र कुठेतरी एक चांगलं टफ फाईट टार्गेट हे प्रतिस्पर्धी संघाला मात्र देणार आहेत. 6 बॉल्समध्ये किती धावा घेणार अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी भरत पाटील हा गोलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. खूप वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि तुम्हाला सर्वांनाच ठाऊक आहे
की तुमचं राजकारणाचं क्षेत्र असू द्या, तुमचं समाजकारणाचं क्षेत्र असू द्या, तुमचं क्रिकेटचं क्षेत्र असू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा अनुभव फार महत्त्वाचा असतो. अनुभवातूनच माणूस शिकत असतो, तुमच्या चुका सुधारत असतो. आणि आज खूप वर्षांचा एक्सपिरियन्स हा खऱ्या अर्थानं भरत पाटीलकडे आहे. जे हनुमान बागदंडा संघासाठी ज्याने कित्येक मॅचेस जिंकवल्यात, कित्येक स्पर्धेमध्ये ॲज अ बेस्ट बॉलर म्हणून त्याला किताब मिळाला आहे. आणि तोच भरत पाटील आता मैदानावरती सज्ज होतोय. पहिलाच बॉल स्ट्राईक एंड वरती विश्वजित ठाकूर. पहिल्याच बॉल वरती चांगला फटका खोंगाडलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, फक्त सिंगल धाव मात्र पाहायला मिळेल. प्रत्येक बॉल वरती इथे टाळ्यांचा मात्र वर्षाव होतोय. आणि खऱ्या अर्थानं जे हनुमान बागदांडा संघाचा आजचा दिवस हा मात्र नक्कीच सोनेरी दिवस असणार आहे. स्वप्न आहे फायनल मारण्याचं, ते पूर्ण होणार की नाही होणार याचं प्रति उत्तर तुम्हाला नक्कीच अजून एक इनिंग शिल्लक आहे त्यानंतर मिळणार आहे. संपूर्ण ग्रामस्थ इथे आलेले आहेत आपल्या सर्व खेळाडूंना सपोर्ट करण्यासाठी. आणि मी नेहमीच म्हणत असतो की क्रिकेटचा खेळ हा जसा 11 खेळाडूंचा आहे तर त्याचप्रमाणे सपोर्टर सुद्धा आहे. चांगले जर सपोर्टर वर्ग असेल तर तेवढाच कॉन्फिडन्स हा मात्र त्या खेळाडूंना मिळत असतो. ऑन साईडला व्ह्यूरेशन आपण पाहूया. एक लॉंग ऑन तैनात केलंय, एक काऊ कॉर्नर, तदनंतर एक क्षेत्ररक्षक आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी डीप मिड विकेट, एक शॉर्ट फाईन, एक ऑन साईडला चांगला फटका. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि श्रेयश कदम मिड ऑफ मध्ये कॅच देते फलंदाज बाद. आता पंकज जाधवला आपण पाहतोय. पहिलेच 2 बॉल भरत पाटीलने अक्षरशः फलंदाजाला विचार करण्यास भाग पाडलंय. संघाची धावसंख्या धावफलकावरती 29 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. येणारे 4 बॉल्स अजूनही शिल्लक आहेत. या 4 बॉल्स वरती काय होणार, काय बिघडणार, कोणत्या संघ कोणत्या संघावरती हावी होणार हे पाहण्यायोग्य असणार आहे. अलिबागची शान, अलिबागची खऱ्या अर्थानं ओळख ज्याने क्रिकेटच्या क्षेत्रामधून संपूर्ण भारताला करून दिले असा अलिबागचा पंकज जाधव जेव्हा स्ट्राईक एंड वरती येतोय तेव्हा त्याच्या माध्यमातून फलंदाजी सुद्धा त्याच लेवलची अपेक्षित आहे. परंतु गोलंदाज सुद्धा तितका हुशार आहे. पहिलेच 2 बॉल अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलेत. तिसरा बॉल फटका फसलाय, कॅच होणार का? त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आणि मात्र तिथे पाहूया नक्कीच प्रेक्षक वर्ग सुद्धा आहेत आणि स्वतः प्रेक्षकांनी त्या ठिकाणी आणि येस तिथे षटकार घोषित केलाय. कौतुक करावं लागेल या ठिकाणी जय हनुमान बागदांडा ओहो चांगला बॉल. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. आपल्या गावचा खेळाडू आहे, अभिमान वाटतोय जेव्हा आयकॉन खेळाडू जे संपूर्ण भारतामध्ये नव्हे तर जगामध्ये गाजलेले आहेत आणि अशा खेळाडूंना डॉट बॉल काढतोय याहून चांगली गोष्ट काय असेल. चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय. एक षटकाराचा अपवाद वगळता त्याने उर्वरित 3 बॉल्स दणेगुरची चांगल्या पद्धतीने हाताळलेत. शेवटले 2 बॉल्स, या 2 बॉल्स वरती संपूर्ण जबाबदारी असणार आहे. एका बाजूला आद्य सप्लायर्स अलिबाग अमित दादांचा संघ खेळत आहे. अमित दादा सुद्धा ही मॅच लाईव्ह पाहत असतील, त्यांचा देखील आभार व्यक्त करतोय. आणि आता मात्र पंकज जाधवच्या बॅट मधून चेंडू सरळ जातोय बाउंड्रीच्या बाहेर. बीपीएल षटकार चांगल्या पद्धतीने गोलंदाजी. जर तो कॅच झाला असता तर भरत पाटीलच्या षटकामध्ये कमीत कमी तुम्हाला 5 ते 6 धावा पाहायला मिळाल्या असत्या. तो षटका गेला, तदनंतर पंकज जाधव स्ट्राईक एंड वरती राहिला
आणि त्याच्या बॅटमधून पुन्हा एकदा एक मोठा षटकार पाहायला मिळाला. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग पुन्हा एकदा भरत पाटील. ओहो, आणि आता पुन्हा एकदा सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. लगातारच्या 3 बॉलवरती 3 षटकार, मध्येच एक डॉट बॉल होता पहिल्या इनिंग. आणि त्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतल्या. निर्धारित 3 ओव्हर्समध्ये म्हणजेच 18 बॉल्समध्ये इथे 47 धावा पूर्ण केल्या. तर 48 धावेचं टार्गेट हे आता मात्र जय हनुमान बागदंडा या संघासमोर ठेवलेले आहे. बागदंडा संघामध्ये चांगले चांगले प्लेयर्स आहेत, त्याच्यामध्ये साक्षीत आहे आणि त्याच्याच बरोबरीने त्याचे सर्व अन्य खेळाडू आहेत. हे जर शेवटला क्षणापर्यंत थांबले तर ही मॅच जिंकण्याची कपॅसिटी ही मात्र या खेळाडूंकडे आहे. तर बॉल्स मैदानावरती द्यायचा आहे. अंपायर्स पहा, अंपायरशी कॉर्डिनेट करायचं आहे. 18 बॉल्स आणि 48 धावांची गरज आहे. 48 रन्स रिक्वायर्ड इन 18 डिलिव्हरीज. ग्रँड फायनलचा सामना श्री अमितदादा नाईक पुरस्कृत आद्य सप्लायर्स अलिबाग विरुद्ध जय हनुमान बागदंडा या 2 संघादरम्यान या स्पर्धेचा अंतिम सामना आपल्या भेटीला मात्र आलेला आहे. एक इनिंगचा खेळ सुद्धा समाप्त. की हे जर प्लेयर शेवटच्या क्षणापर्यंत थांबले ना तर ही मॅच अगदी 2 ते 2.5 ओव्हरमध्ये सुद्धा जिंकवण्याची कपॅसिटी या 2 प्लेयर्समध्ये आहे. पण तो समोर सुद्धा कडवं आव्हान असणार आहे. विश्वजित ठाकूर सारख्या भारतामधील किंवा महाराष्ट्रामधील एक नामवंत गोलंदाजाला धावा काढणं हे तितकंसं सोपं नाही आहे. परंतु तो क्लास, ती गुणवत्ता, ते कौशल्य साक्षीतकडे नक्कीच आहे. ॲज अ टेक्निकल बॅट्समन म्हणून ज्याची ओळख आहे, किंबहुना वर्सोलीच्या मैदानावरती त्याची खेळी मी पाहिली होती, सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं होतं. असं साक्षीत पाटील स्ट्राईक एंडवरती आहे. तर नॉन स्ट्राईक एंडवरती साहिल पाटील. पहिलाच बॉल. 3, 2, 1 लेट्स प्ले. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. पहिलाच बॉल. पहिलाच बॉल. प्रचंड वेग आणि आता मात्र खेळून बसलाय खेळाडूच्या हातामध्ये. पहिल्याच बॉलवरती फलंदाज. प्रथमेश नवीन फलंदाज मैदानावरती आता आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथमेश आणि साहिल पाटील या दोघांवरती जबाबदारी असणार आहे.
पहिल्याच बॉलवरती अगदी पाहायला गेलं तर एक स्क्वेअर ड्राईव्ह फटका मारण्याचा प्रयत्न. साक्षीतला वाटलं होतं की गॅपमधून चेंडू सीमापर होईल की काय, परंतु तिथे क्षेत्ररक्षक तैनात होता आणि त्याने मात्र एक चांगला कॅच पकडला. फलंदाज बाद झाले. या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट आपण प्रो लिंकच्या चॅनलच्या द्वारे आपण पाहिलं. जर अजून सुद्धा काही प्रेक्षकांनी या चॅनलला लाईक नसेल केलं, शेअर नसेल केलं किंबहुना सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण आपला मराठी उद्योजक आहे आणि त्याचं चॅनल जेवढं वरती नेता येईल तेवढं नक्कीच न्या. कारण त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून खूप चांगली क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते. ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून विविध अगदी मनमोहक आणि बहारदार दृश्यसुद्धा त्यांनी दाखवली जातात आणि निसर्गाच्या अगदी किंवा समुद्र शेजारीच ही एक मैदान आहे. तर पुन्हा एकदा फ्री बॉल, त्याच्यामुळे ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून समुद्राचा व्ह्यू सुद्धा सर्व प्रेक्षकांना दाखवला जातोय आणि खूप चांगल्या पद्धतीने क्षणचित्र टिपण्याचा प्रयत्न संपूर्ण प्रोलिंगची टेक्निकल टीम मात्र करत आहे. पहिल्याच बॉलवरती इथे विकेट गेले. मॅच अजूनही दोघांच्या बाजूने जाऊ शकते, परंतु विश्वजित ठाकूरचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलवरती संघाचा बाइंडिंग फॅक्टर साक्षीतला बाद केले. ओहो, सेकंड बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा इथे कट पाहायला मिळतोय. स्लाइटली टर्न झालाय बॉल आणि त्याचमध्ये मात्र चेंडू इथे डॉट. पहिलीच 2 बॉल डॉट आलेत. 16 बॉल आपल्याकडे शिल्लक आहेत आणि या 16 बॉलमध्ये तुम्हाला 48 धावा पूर्ण करायच्या आहेत. प्रति चेंडू मागे तुम्हाला 3 धावा पूर्ण करायच्या आहेत. मॅच अजूनही दोघेही संघांकडे. साहिल आहे, त्याला साथ देण्यासाठी प्रथमेश आहे. दोनही खेळाडूंना ही एक नामी संधी आहे, सुवर्ण संधी आहे. स्वतःला प्रूव्ह करायचं असेल तर मात्र याहून चांगली संधी नक्कीच नसणार आहे. चांगला बॉल, तितका चांगला फटका, स्टेट ड्राईव्ह केलंय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे रोहित पाटील आणि या बॉलवरती एक सिंगल पूर्ण केले आणि एका धावेच्या मदतीनं प्रथमेश ऑफ द मार्क. एक धाव कंप्लीट केली, एका धावेवरती संतुष्ट झालेत आणि 15 बॉल्स मध्ये 47 धावांची गरज आहे. म्हणजे येणाऱ्या आता 3 बॉल्स वरती तुम्हाला अटॅक करावा लागणार आहे. बेधुंद आणि बेभान अशी फलंदाजी करावी लागणार आहे. प्रतिस्पर्धी संघाला जर इथे दबावामध्ये आणायचं असेल तर फटकेबाजी होणं फार गरजेचं आहे. ओहो, यावेळेस मात्र चेंडूने पूर्णपणे बॉडीचा वेध घेतला. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. अगदी पाहायला गेलं तर विश्वजित ठाकूर हा कंजूस गोलंदाज आहे. रायगड विरुद्ध ठाणे असेल किंवा रायगडच्या माध्यमातून तर बऱ्याच ठिकाणी जो जात असतो किंवा ऑल इंडियामध्ये ज्या मोठमोठ्या ओपनच्या टुर्नामेंट असतात त्यामध्ये सुद्धा ॲज अ ओपनर बॉलर म्हणून आपण विश्वजित ठाकूरला पाहतोय आणि ती क्वालिटी आज सुद्धा मात्र दिसून येते. 5वा बॉल, मोठा फटका खेळून काढलेला आहे. चेंडू मात्र 1 बाउन्स बाउंड्री लाईनच्या दिशेने गेलाय. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण रोहित पाटीलचं आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती धावून पोहोचेल ती म्हणजे 3 या आकड्यावरती. या षटकातील शेवटला बॉल, लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट ओव्हर. एखादा मोठा फटका आला तर वापसी होऊ शकेल, परंतु तो फटका येण्यासाठी नक्कीच प्रतीक्षेमध्ये आहे संपूर्ण ग्रामस्थ मंडळ बागदांडा. मोठा फटका येऊ दे अशी त्यांची इच्छा आहे, परंतु विश्वजित ठाकूरसारखा गोलंदाज त्यांच्या समोर आहे. बॅटची एज शॉर्ट फाईन लेगला हा चेंडू गेला आणि पहिल्या ओव्हरची सांगता झालेली आहे. पहिल्या ओव्हर्समध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी करत असताना मोठ्याने फक्त 3च धावा खर्च केल्यात. त्याच्यामुळे आता समीकरण पाहिलं तर येणारे 12 बॉल्स जिंकण्यासाठी 45 धावांची गरज आहे. 12 चेंडू 45 धावा. दोनही खेळाडू आपापसामध्ये आता डिस्कस करत आहेत. तू चाल र पुढं र गड्या, भीती कोणाची परवा बी कोणाची. अशा पद्धतीने निडर पद्धतीने ही मॅच मात्र खेळावी लागणार आहे. तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायचं असेल तर तुमच्यापासूनच तुम्हाला आता सुरुवात करावी लागणार आहे. समस्त ग्रामस्थ मंडळ बागदांडा आता या मैदानावरती उभं राहिलंय. फायनलचे ते स्वप्न पाहत आहेत आणि मॅच सुद्धा अजून इंटरेस्टिंग मोडमध्ये होऊ शकते. ही मॅच दोघांच्या बाजूने जाऊ शकते. येणारे 12 बॉल्स आणि आता 45 धावांची गरज. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय. नाव आहे प्रथमेश ठाकरे. पहिलाच बॉल, अखो टप्प्याचा गती परिवर्तन केलं होतं. चेंडून बॅटचा स्पर्श मात्र झाला नाहीये. अमितदादा नाईक पुरस्कृत आद्य सप्लायर्स अलिबाग हा संघ मात्र आता काही अंशी का होईना परंतु आघाडीवरती मात्र येतोय. 11 बॉल्स मध्ये आता 25 धावा पूर्ण करायच्या आहेत. 11 चेंडू आणि 45 धावा. स्ट्राइक एंडवरती प्रथमेश आहे. तर प्रथमेश टू प्रथमेश असा हा सामना.
पुन्हा एकदा बॅटचा फेस अगोदरच बंद होतोय, त्यानंतर बॉल मात्र यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जातोय. इथे तुम्हाला फुटवर्क मुवमेंट करावं लागणार आहे किंवा त्याच वेळेला तुमची ताकद, तुमचा टायमिंग, तुमचा बॉडी बॅलन्स, तुमचं शॉट सिलेक्शन या सर्व गोष्टींमध्ये तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे. इथे फक्त काय होतंय तर फक्त ताकद पाहिली जाते, परंतु टायमिंग नाही आहे, शॉट सिलेक्शन प्रॉपर नाही आहे, फुटवर्क मुवमेंट व्यवस्थित दिसत नाही आहे आणि त्याचमुळे हा चेंडू मात्र डॉट येतोय. 2 बॉल्स वरती 2 इथे डॉट चेंडू आलेत. येणार 4 बॉल्स अजून शिल्लक आहेत. पुन्हा एकदा तिसरा बॉल डॉट मैदानावरती पाहायला मिळतोय. मॅच मधली पूर्णपणे हवा आता काढून टाकण्याचं काम हे प्रथमेश ठाकरेने केलंय. या स्पर्धेमध्ये निर्धाव षटक टाकण्याचा सुद्धा विक्रम प्रथमेश ठाकरेवरती आहे. पुन्हा एकदा त्याने त्याच्या षटकातील 3 बॉल्स निर्धाव टाकलेत. यावेळेस येणार का निर्धाव षटक? चौथ्या बॉलवरती आता मात्र टॅप फटका करून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरला डीपमध्ये प्रोटेक्शन लावले. फक्त एकच सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका धावेवरती संतुष्ट झाले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 4 या आकड्यावरती पोहोचले आणि आता 8 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे. शेवटल्या ओव्हरमधले जे पंकज जाधव षटकार आता मात्र त्याची भरपाई करावी लागते आणि मॅच इथे मात्र पूर्णपणे टर्न झाली आहे. कॅच मात्र होणार क्या आणि रोहित पाटीलच्या वतीने कॅच पकडले फलंदाज बाद. कारण आपण नाईटची स्पर्धा खेळतोय, डेची स्पर्धा नाही खेळत आहे आणि आता जवळपास घड्याळामध्ये टायमिंग पाहिलं तर 8 पावणे 8 वाजलेले आहेत. बक्षीस वितरण अजून वितरण समारंभ बाकी आहे. सो थोडंसं स्पीडअप करा. बाहेरून आले प्लेयर्स त्यांना सुद्धा त्यांच्या घरी जायचं आहे. आजचा संडेचा दिवस. काहींना पुन्हा एकदा क्रिकेटच्या टुर्नामेंट त्यांच्या बुक असतील. हे खेळाडू पुन्हा एकदा दिवसामध्ये आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून दिसणार आहेत. ओहो, यावेळेस मात्र बॅटची हलकीशी कडा घेतले आणि अर्थातच इथे मात्र पूर्णपणे मॅचकडे टार्गेट करण्याचं काम किंवा मॅचमध्ये पूर्णपणे वापसी करण्याचं काम हे आता अध्यक्ष आपल्या अलिबाग या संघाने केले. 6 बॉल आता शिल्लक असणार आहेत. 6 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे. आम्ही समालोचक सुद्धा डे नाईट कमेंट्री करतोय, दिवसाला वेगळीकडे, रात्रीला इकडे. आणि आज सुद्धा मला पुण्याचा कॉल होता पण तुम्ही मुद्दाम कॅन्सल केला कारण स्वतःसाठी वेळच देता येत नाही. शनिवार रविवार म्हटलं की कमेंट्री. सो यावेळेस ठरवलं की एक दिवस तरी आपण स्वतःसाठी देऊया आणि पुण्याचा कॉल मी कॅन्सल केला. तो 6 बॉलमध्ये 44 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. नाव आहे पार्थ घरत. मॅचमध्ये औपचारिकता म्हणावी लागणार आहे कारण चमत्कार काही झाला तरच इथे मात्र काहीतरी वेगळा रिझल्ट पाहायला मिळणार आहे. 6 बॉल 44 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल या करण्याचा प्रयत्न स्टेट ड्राईव्ह केले. त्या ठिकाणी मात्र विश्वजित ठाकूर आहे. चांगलं बॅकिंग. येस, मॅच जरी आपल्या बाजूने आली असेल तरी लेझी क्रिकेट अजिबात खेळत नाही. तर बरेचसे खेळाडू म्हणतात की 6 बॉल 44 धावा नाही निघत, जाऊ दे चौकार, जाऊ दे षटकार. पण तो असं नाहीये कारण त्याच्यामध्ये तुम्हाला एक धाव महत्वाची का आहे. मग तुमचा सिरीजसाठी एक धावेचा विचार केला जातो आणि त्याच पद्धत चित्र मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा इथे पंच नाराज आहेत. व्हाईट बॉलचा इशारा. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे. अमितदादा नाईक पुरस्कृत आद्य सप्लायर्स अलिबाग हा संघ या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करतोय. अमितदादा सुद्धा मोबाईलच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेत असतील. त्यांचा देखील हार्दिक आभार व्यक्त करतोय कारण आम्हा समालोचकांना सुद्धा ते नेहमी संधी देत असतात आणि एक मोठं व्यक्तिमत्व आहे. फक्त खेळामध्येच त्यांचं लक्ष नाहीये तर खेळाबरोबर समाजामध्ये विकास कामे असतील किंबहुना प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं काम हे अमितदादा सातत्याने करत असतात आणि त्यांनी हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल केलाय आणि आउटपुट सुद्धा चांगलं आहे. संघ त्यांचा फायनलमध्ये खेळत आहे. चांगला फटका घेऊन काढलाय परंतु चेंडू मात्र बिहाइंड द विकेट पाहायला मिळतो. फाईन लेगच्या दिशेनं गेला. एकच धाव मात्र पाहायला मिळणार आहे. सर्वप्रथम सर्व अंपायर्सचा मी आभार व्यक्त करतोय. गेले 2 दिवस या ठिकाणी विनोदजी पाटील, राजेश पाटील आणि तसेच आमचे उरणचे अंपायर आहेत. या 3ही अंपायरचा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय.
ज्याने कोणत्याही प्रकारचं गाळबोट न लागता तंत्रशुद्ध आणि नियंत्रित पंचांची भूमिका पार पाडली। तसेच समालोचकाच्या भूमिकेमध्ये 2 दिवसामध्ये आपण यासिनजी मर्चंट, विकासदादा साखरकर, सुहाजी फाटक सर, मी स्वतः निशांत पाटील आणि सिद्धेश पाटील आणि त्याच्या समवेत त्यांचे सर्व गावातील अन्य समालोचक या सर्वांचा आभार व्यक्त करतोय। आणि स्पेशली सिद्धेश पाटील याला मी थँक्स म्हणतोय की सलग 2 वर्ष तुम्ही मला इथे संधी दिली, त्याबद्दल मी मंडळाचा हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय। असंच प्रेम सदैव माझ्यावरती असू द्या। तर या मॅच मध्ये आता शेवटला 1 बॉल मात्र शिल्लक आहे आणि 1 बॉल नंतर या स्पर्धेचा अंतिम विजेता अमितदादा नाईक पुरस्कृत आद्य सप्लायर्स अलिबाग हा संघ मात्र आपल्याला मिळणार आहे। तर या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी नक्कीच आपल्याला आता पाहायला मिळणार आहे, तो म्हणजे जय हनुमान बागदंडा। आणि शेवटच्या बॉलवरती का होईना परंतु या स्पर्धेचा अंतिम क्षण मात्र षटकाराने केलाय आणि या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय। नाव आहे अमितदादा नाईक पुरस्कृत आद्य सप्लायर्स